गंजात तेल, आणि हे ठेवायचं गॅसवर. गॅस जरासा घेतो पुढे. तेल गेलं गॅसवर आता. आणि आपल्याला खिचडी सोबत खायला पाहिजे हिरवी मिरची आणि लोणचं. हिरवी मिरची लोणचं. हिरवी मिरची लोणच्याला एवढी भारी टेस्ट येते खिचडीले. एकदम साधी आणि मस्त खिचडी. एकदम साधी खिचडी बनवणार आहे मी. त्यात कोणताही नॉनव्हेज नाही. तर हे आलू घेतले कापून मस्त टक्कर काढून आणि त्याच्यात टाकले शेंगदाणे भिजत. आणि खिचडी करायसाठी लागणार आहे आपल्याला टमाटर, हिरवी मिरची, सांबार आणि मिरच्या भाजण्यासाठी. आता ही मिरच्या कशा भाजायच्या मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओ पाहत राहा. तेलात टाकायचं पहिल्यांदा मीठ. तसं खिचडीला मीठ लागतेच. दोन दोन भांडे भरू नये म्हणून तेलात टाकायचं मीठ. आणि मिरचीने पाडून घ्यायचे असे, म्हणजे कापून घ्यायच्या. ते अशा उभ्याच रेषा मारायच्या अशा. ते लोक मीठ आणि तेल एकजीव होते चांगलं. आणि हे मिरच्या टाकून द्यायच्या तेलात, म्हणजे मिठाची चव येते आणि मस्त तळून निघतात. हे टाकलं मी तेलात आणि हे मस्त भून द्यायचं तेलात अशा तळून काढण्यासारख्या. गॅस करायचा फास्ट. म्हणजे मग मिरच्यावर वरून तेल टाकायचं. मिरच्यावर वरून मीठ टाकायची गरज नाही. जरासं पाणी होतं त्याने धुवून घेतलं तर तळात फुटवायला ते. आणि मस्त फिरून फिरून अशा भाजून घ्यायच्या तेलात मिरच्या. म्हणजे आपले भांडेही कमी होतील आणि तेलही कमी लागेल. मिरच्या झाल्यात आपल्या एकदम 2 मिनिटातच मिरच्या होऊन जातात कडक. आणि हे मिरच्या घ्यायच्या अशा काढून खिचडी सोबत खाण्यासाठी एकदम भारी लागतात. आणि याच्यात टाकायचं आता खिचडीत जरासा खडा मसाला. टाकला खडा मसाला. खडा मसाला एक द्यायचा चांगला, पण तेल गरम आहे तर चांगलाच होते तो लवकर. याच्यात टाकायची हिरवी मिरची. हिरवी मिरची फिरून घ्यायची आणि नंतर टाकायचं यात टमाटर. टमाटर मस्त फिरून घ्यायचं. टमाटर मीठ तर आपण पहिलेच टाकलं. आणि टाकायची याच्यात हळद. हळद टाकल्यानं मस्त कलर येते खिचडीले पिवळा पिवळा. आणि हे घ्यायचं फिरून. टमाटर मस्त बारीक करायचं. हिरवा सांबार द्यायचा टाकून टमाटर. फिरून घ्यायचा आणि टमाटर होऊ द्यायचं एकदम गाळगार तेलात. नाही तर मग ते खिचडी टमाटर उभंच राहते. कोणाला कोणाला काय जमलं तर नाव दिसवायला. आपलं टमाटर. आता या टमाट्यात टाकायचे शेंगदाणे आणि आलू.
आणि लय भारी लागतात खिचडीचे शेंगदाणे तर. आज मस्त खिचडी आणि हिरवी मिरची लोणचं, पापड पाहिजे होते. पापड लय भारी लागतात, तर आता पापड संपले. आणि याच्यात टाकायचं आता भाताला आपल्याला खिचडी शिजायला जेवढं लागते तेवढं पाणी. हे टाकलं पाणी. पाण्याला मस्त उकळी येऊ द्यायची. म्हणजे आपण पाणी टाकलं याच्यात त्याला मस्त उकळी येऊ द्यायची आणि मग त्यात सोडायचे तांदूळ. आणि याने मस्त उकळी आली आता. उकळी म्हणजे अंधन आलं असं म्हणतात खेडेगावाच्या भाषेत. अंधन आलं आणि त्या अन्नात सोडून द्यायचे आता तांदूळ. तांदूळ धुवून घेतले कारण तांदूळ धुयाले जायला लागते भाई. याच्यात सोडायचे आता हे तांदूळ. आणि तांदूळ घ्यायचे असे फिरून. एकदम भारी वास सुटला खिचडीले. आणि आता खिचडी शिजू द्यायची मस्त. कमी गॅसवर शिजली तरी चालते, फुल गॅसवर शिजली तरी चालते. आणि कुकरात लावली तर एकदम भारी होते. 2 मिनिटात खिचडी तयार. तर कुकरात खिचडीला फिरवा नका मी, नाहीतर ते शेंगदाणे हात ते वरच तरंगतील सगळेच्या सगळे. कुठे गेले झाली आपली खिचडी. ओहो हे बघ पडलं. गरम एवढं झालं की लय. आणि कमी गॅसवर शिजवली मस्त. भांडे घासायला खिचडी तयार. फक्त एक फिरवून द्यावं लागते, झालं का. हा कमी गॅस